चला गुड इव्हनिंग मित्रांनो. चला लाईव्ह आलात का? चला लाईव्ह आला असाल तर कमेंट करून सांगा पटकन. आवाज येतोय का चेक करा. चला गुड इव्हनिंग. पोलीस भरती GK GS सिरीज गेल्या काही दिवसापासून राजमुद्रा सायंकाळी 8 वाजता लाईव्ह आहे. या अंतर्गत आपण मराठी, GS, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता या चारही विषयाचं रेग्युलर सेशन घेत आहोत. ह्याच्या अगोदर सुरुवातीला मराठी विषयाचे एक 10 ते 15 लेक्चर झालेले होते. त्यानंतर GSचे मोरे सरांनी स्टार्टिंगला एक 10-12 लेक्चर घेतलेले आहेत. केसकर सर आणि माझं हे आत्ता GSचे लेक्चर आपलं सुरू आहे. त्यामुळे आपल्या पोलीस भरती होईपर्यंत सप्टेंबरपर्यंत राजमुद्राचं GS सेशन आणि बाकी ऑनलाईनचं जे सेशन आहे पोलीस भरतीचं ते अजिबात बंद पडणार नाही. येणारी आगामी सप्टेंबरमध्ये होणारी पोलीस भरती यासाठी टार्गेट सिरीज आपण चालू केली आहे. वनरक्षक आणि पोलीस भरती या दोन्ही पदासाठी अतिशय आवश्यक आगामी काळामध्ये संभाव्य प्रश्न पडतील या स्वरूपाचे सराव प्रश्न घेतलेले आहेत. चला लाईव्ह आलात का रे? आवाज चेक करा. आवाज येतो का सांगा. लिंक शेअर करा. चलो गुड इव्हनिंग. पल्लवी मॅडम गुड इव्हनिंग. राठोड सर गुड इव्हनिंग. ओके वेटिंग फॉर यू सर. ओके डिअर. थोडासा वेळ लागत होता कारण सकाळीच आज आपला एक मेगा सेमिनार पार पडला आहे. सकाळी अर्थशास्त्राचा एक सेमिनार होता आणि नंतर राज्यघटनेचा एक सेमिनार होता. तुम्ही दोन्ही सेमिनार पाहून घ्या. चला लगेच उत्तर आलं. फ्युचर कॉप्स फ्युचर 100% होशील मित्र, काळजी करू नको. लाईक करा रे सगळे. ओके धन्यवाद भावा. चला बघा प्रश्न क्रमांक पहिला. RBIचे 25वे गव्हर्नर कोण आहेत? RBIचे 25वे गव्हर्नर. प्रश्न नीट वाचा. RBIचे 25वे गव्हर्नर कोण आहेत? पर्याय उर्जित पटेल, त्याच्यानंतर शक्तिकांत दास, संजय मल्होत्रा आणि रघुराम राजन. पर्याय क्रमांक सत्यमेव जयते. काय सत्यमेव? सरस्वते नम. सी. ओके सी म्हणजे संजय मल्होत्रा. निवृत्ती सर हाय. चलो ओके. नीता मॅडम पर्याय क्रमांक 2 शक्तिकांत दास. हाय सर. हॅलो. चला सगळ्यांना हाय हाय हॅलो. हाव आर यू? फाईन. चला सगळे हाय बाय नंतर करत बसू आपण. आता पटापट उत्तर द्या. अतिशय महत्त्वाचा तुमच्या मार्गामध्ये 100% वाढ करेल असं सेशन असणार आहे. यातले 2-4 क्वेश्चन 100% आगामी परीक्षेला तुम्हाला पाहायला मिळतील. आपण ऑफलाईन बॅचमध्ये ज्या गोष्टी घेतल्यात त्या गोष्टी मला पाहायला मिळतील. बघा उत्तर शक्तिकांत दास. बऱ्याच लोकांचं उत्तर शक्तिकांत दास इथे बी 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 उत्तर आलेलं आहे. दास. ओके याचं करेक्ट आहे बघा मित्रांनो. पर्याय बाकीचे बघा. उर्जित पटेल हे RBIचे कितवे रे? 23वे गव्हर्नर होते का 24वे? 24वे गव्हर्नर होते. उर्जित पटेल 24वे गव्हर्नर. शक्तिकांत दास जे आहेत ते RBIचे 25वे गव्हर्नर होते. शक्तिकांत दास. त्यानंतर संजय मल्होत्रा हे लक्षात घ्या आता RBIचे सध्याचे 26वे गव्हर्नर आहेत. संजय मल्होत्रा यांची नुकतीच निवड झालेली आहे. लिहून ठेवा रे. रेखा मॅडम नमस्कार. चला बघा संजय मल्होत्रा यांची आत्ता नुकतीच काय झाली आहे? RBIचे 26वे गव्हर्नर म्हणून निवड झाली आहे. हे एक वही घेऊन ठेवा. त्या वहीवर रेग्युलर ऑनलाईन राजमुद्रा म्हणून ऑनलाईन GK म्हणून लिहून ठेवत चला. महत्त्वाचे कंटेंट नोट करत चला. महत्त्वाचं आहे तुम्हाला बरं. ठीक आहे. 26वे सध्याचे विद्यमान गव्हर्नर. करेक्ट आहे मित्रा. कॉप्स बघा. संजय मल्होत्रा हे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत लक्षात घ्या. आणि रघुराम राजन हे RBIचे 23वे कोण होते? गव्हर्नर होते. महत्त्वाचं असेल विचारलं जाईल. आणखी एक महत्त्वाचं RBIच्या बाबतीत RBIची स्थापना तुम्हाला विचारली जाईल रे मित्रांनो. RBIची स्थापना कधीची आहे? तोपर्यंत तुम्ही एक काम करा. RBIचे पहिले गव्हर्नर कोण टाकलंय? फ्युचर कॉप्स. करेक्ट आहे. ऑसबॉर्न आर्कल स्मिथ RBIचे पहिले गव्हर्नर होते. तुम्ही कमेंट करून सांगा RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते सांगा रे. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर. चलो बघा. उर्जित पटेल 24वे, शक्तिकांत दास 25वे, संजय मल्होत्रा सध्याचे 26वे गव्हर्नर, रघुराम राजन 23वे गव्हर्नर होते. राईट. RBIचे पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न आर्कल स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. लक्षात ठेवा. सर ऑसबॉर्न आर्कल स्मिथ RBIचे पहिले गव्हर्नर. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारले तर CD देशमुख. करेक्ट आहे मित्रा. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. आणखी एक महत्त्वाचं RBIचे सर्वात जास्त वेळ गव्हर्नर कोण होते सांगा पटकन चला. मनीषा मॅडम. RBI स्थापना वर्ष 1 एप्रिल 1935. करेक्ट आहे. RBI स्थापना वर्ष 1 एप्रिल 1935 हे RBIचं स्थापना वर्ष आहे. 1 एप्रिल 1935ला RBI स्थापन झाले.
सध्या RBIचं मुख्यालय मुंबईला आहे रे, मुंबई. 1935ला RBIचं मुख्यालय कुठं होतं? कलकत्त्याला होतं, राईट. 1937मध्ये RBIचं मुख्यालय कुठं आलं? तर मुंबईला आलेलं आहे. ओके, करेक्ट. सध्या मुख्यालय 1949ला RBIचं राष्ट्रीयकरण झालं आहे. ही तारीख बरोबर आहे बघा. RBIचं राष्ट्रीयकरण झालेली तारीख लक्षात ठेवा रे. ही परीक्षेला आतापर्यंत बऱ्याच वेळेला पडली बघा, राष्ट्रीयकरण. RBIचं राष्ट्रीयकरण झालेली तारीख कधीची आहे? 1 जानेवारी 1949 RBIचं राष्ट्रीयकरण झालं होतं. 1 जानेवारी 1949 RBIचं राष्ट्रीयकरण. अजून एक महत्त्वाचं, करेक्ट आहे मित्रा, बेनेगल रामाराव हे RBIचे सर्वात जास्त वेळ गव्हर्नर होते रे, लक्षात ठेवा. बेनेगल रामाराव RBIचे सर्वात जास्त वेळ गव्हर्नर होते. चला तुमच्यासाठी अजून एक प्रश्न तयार करतो. बेनेगल रामाराव यांचे सख्खे बंधू बेनेगल BN राव, सर BN राव हे संविधान सभेत कोणतं काम करत होते? BN राव संविधान सभेचे कोण होते? बेनेगल रामाराव यांचे बंधू BN राव हे संविधान सभेचे कोण होते? पटकन कमेंट करून सांगा. पेन चेंज करा, लाल नको ना. ओके ठीक आहे, व्हाईट कलरची पेन आहे, व्हाईट कलरचं पेन वापरतो बघा, राईट. बेनेगल रामाराव, ऑसबॉर्न आर्कर स्मिथ पहिले गव्हर्नर, CD देशमुख पहिले भारतीय गव्हर्नर, बेनेगल रामाराव सर्वात जास्त वेळ गव्हर्नर, आणि A घोष, अमिताभ घोष हे सर्वात कमी वेळ गव्हर्नर आहेत, राईट. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935, मुख्यालय मुंबई. RBIचं राष्ट्रीयकरण किती होतं? 1 जानेवारी 1949. लक्षात ठेवा RBIचं राष्ट्रीयकरण. मित्रा लाल कलर वापरत नाही, व्हाईट कलर वापरतो. व्हाईट कलर बघा आता व्यवस्थित. चला नेक्स्ट आणखी बघा, RBIच्या बाबतीमध्ये RBIला काय काय म्हणतात? RBIला मध्यवर्ती बँक म्हणतात. RBI काय आहे? मध्यवर्ती बँक आहे, लक्षात घ्या. RBI मध्यवर्ती बँक आहे. RBIला बँकांची बँक सुद्धा म्हटलं जातंय. RBI शासनाची बँक आहे, शासनाची बँक. शेवटचा त्राता, अंतिम ऋणदाता, राईट. बँक भारतीय, सर जरा मोठ्या अक्षरात लिहा. बरं ठीक आहे, ओके मित्रा लिहितो बघा, राईट. सगळं बघू, नोटा वित्त सही वगैरे असते बघू आपण. हे मध्यवर्ती बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते असा प्रश्न विचारला होता. मध्यवर्ती बँक म्हणून RBIला ओळखतात. बँकांची बँक, शासनाची बँक, शेवटचा त्राता. आणखी एक, भारताच्या बँक व्यवसायाचे नियंत्रण करणारी संस्था कोणती आहे असाही प्रश्न विचारलाय. नियंत्रण करणारी संस्था RBI आहे, लक्षात घ्या. बँक व्यवसायाचे नियंत्रण करणारी संस्था म्हणून सुद्धा RBIला ओळखलं जातं. RBI मध्ये बघा एकूण गव्हर्नर किती असतात? गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर, संचालक मंडळ बघा. RBI मध्ये एकूण 20 सदस्य असतात. RBIची सदस्य संख्या किती आहे? 20 आहे. त्यापैकी RBIचे 1 गव्हर्नर आहेत, RBIचे गव्हर्नर. बाकी RBIला 4 काय असतात? डेप्युटी गव्हर्नर असतात. डेप्युटी गव्हर्नर, 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. बाकी 15 इतर नॉन ऑफिशियल सदस्य किंवा मेंबर असतात, राईट. हे 20 सदस्य. आणि भारत सरकारचे नवीन एक मंत्रीमध्ये ॲड केले, म्हणजे टोटल किती? 21 सदस्य RBI मध्ये पाहायला मिळतात, राईट. एवढं मला वाटतं या प्रश्नामध्ये सफिशियंट आहे, कारण RBI भरपूर माहिती आहे. रेपो, रिव्हर्स रेपो. आणखी एक बघा, RBI मौद्रिक धोरण जाहीर करते रे, लक्षात ठेवा. मौद्रिक धोरण जाहीर करणारी संस्था कोणती आहे असाही प्रश्न पडलाय बरं का. मौद्रिक धोरण कोणती संस्था जाहीर करते? RBI काय करते? मौद्रिक धोरण जाहीर करते, लक्षात ठेवा, राईट. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, मौद्रिक धोरणाचा कालावधी किती असतो? 2 महिने. हा मौद्रिक धोरणाचा काय आहे? कालावधी आहे 2 महिने मौद्रिक धोरणाचा कालावधी असेल. बाकी RBIची संख्यात्मक साधनं ती लिहून ठेवा रे, महत्त्वाचं आहे. RBIचे मौद्रिक धोरण जाहीर करणारी संस्था. संख्यात्मक साधनं सांगा रे, कमेंट करा. संख्यात्मक साधने आणि कोणती असतात? गुणात्मक साधने असतात, राईट. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न पडलाय रे. सध्या RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पूनम गुप्ता आहेत का सर? येस, यावर क्वेश्चन आहे. पुढे क्वेश्चनमध्ये त्याचं स्पष्टीकरण सांगतो, राईट. संख्यात्मक साधनामध्ये 2 आहेत बघा. एक प्रत्यक्ष साधने आणि दुसरी अप्रत्यक्ष साधने आहेत. प्रत्यक्ष साधनामध्ये बघा CRR
कॅश रिझर्व्ह रेशो. चला पटकन याचं फुल फॉर्म कमेंट करा, पटकन फुल फॉर्म कमेंट करा. काय होतं CRR म्हणजे काय होय. त्यानंतर नेक्स्ट SLR. आपला कमेंट बॉक्स भारी आहे बरं का, जबरदस्त आहे. तुमची जी माहिती टाकताय ना ती माहिती पण खूप महत्त्वाची आहे रे. हे CRR SLR. त्यानंतर नेक्स्ट अप्रत्यक्षमध्ये बघा, एक आहे बँक रेट, बँक दर. दुसरा आहे रेपो दर किंवा रेपो रेट, रेपो रेट. नंतर रिव्हर्स रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, राईट. त्यानंतर नेक्स्ट ओपन मार्केट ऑपरेशन. त्यानंतर MSF नावाचं एक साधन आहे रे, आणि बेस रेट म्हणून एक आहे, बेस रेट. तुम्हाला काय प्रश्न विचारला जाईल, RBIचं पुढीलपैकी कोणतं संख्यात्मक साधन आहे. ही सगळीच कोणती साधनं आहेत, संख्यात्मक. CRR गायत्री मॅडम करेक्ट आहे. कॅश रिझर्व्ह रेशो हा करेक्ट आहे मित्रा. खाली टाकले बघा, यंग हिल्टन समिती. यंग हिल्टन समिती जी होती, यंग हिल्टन आयोग 1926 आहे बरं का. या आयोगानुसारच RBI स्थापन झाले. 1926 मध्ये हे आयोग यांनी शिफारस केली होती, त्यानुसार RBIची स्थापना आहे, लक्षात ठेवा. यंग हिल्टन आयोग. त्यानंतर इकडे बघा गुणात्मक साधने कोणती आहेत. गुणात्मक साधने गाळा दर, गाळा दर. त्यानंतर उपभोगाच्या कर्जाचं नियंत्रण, उपभोगाचं कर्ज, या कर्जाचं नियंत्रण हे देखील गुणात्मक साधन आहे. त्यानंतर कर्जाचे रेशनिंग, कर्जाचे रेशनिंग, क्षमतेपेक्षा अधिक कर्ज वाटू नये. आणि नैतिक समजावणी, नैतिक समजावणी. ही सगळी RBIची कोणती साधनं आहेत, संख्यात्मक आणि गुणात्मक. हे स्क्रीनशॉट काढून घ्या, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, महत्त्वाचा आहे बघा. हे कोण जाहीर करते, तर मौद्रिक धोरण समिती जाहीर करते. हा मौद्रिक धोरण समिती हे धोरण जाहीर करते बरं का. मौद्रिक धोरण समिती यांच्या वतीनं दर 2 महिन्याला हे धोरण जाहीर केलं जाईल. द प्रॉब्लेम ऑफ रुपी प्रभावित होऊन RBI स्थापना झाली. करेक्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ RBIच्या स्थापनेमधला मार्गदर्शक ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. हा RBIच्या स्थापनेमधला मार्गदर्शक ग्रंथ आहे. अजून एक महत्त्वाचं, RBI 1934 कायद्यानुसार, 1934 कायद्यानुसार RBI स्थापन झाली आहे. हेही त्यातलं महत्त्वाचं असेल. संख्यात्मक आणि गुणात्मक. तुम्ही पेपर चेक करा, मागचे प्रश्न चेक करा, तुम्हाला यावर आधारित भरपूर प्रश्न पडलेत. यातलं CRR, हे CRR जे असतंय ते RBI कडे व्यापारी बँकांना जमा करावा लागणारा रोख निधी म्हणजे काय आहे, CRR. कोण कुणाकडे जमा करतंय, व्यापारी बँका RBI कडे जमा करतात, त्या निधीला म्हणू आपण CRR. SLR म्हणजे बँकांना स्वतःकडे बाळगावा लागणारा निधी म्हणजे काय आहे, SLR आहे. बँक रेट, RBI ज्या व्याजानं कर्ज वाटप करते तो दर म्हणजे काय असतो, बँक दर. रेपो रेट सुद्धा बँक दरच आहे, फक्त तो अल्पकाळाचा आहे, राईट. आणि रिव्हर्स रेपो सुद्धा अल्पकाळाचा आहे. या दोन्ही कर्जाचा कालावधी 1 ते 56 दिवस असतो बघा रे. इथं रेपो रेटमध्ये व्यापारी बँका RBI कडून कर्ज घेतात आणि रिव्हर्स रेपोमध्ये RBI व्यापारी बँकेकडून कर्ज घेते. एवढं मला वाटतं या प्रश्नामध्ये सफिशियंट आहे. धन्यवाद मित्रा. फ्युचर कॉप्स तुला आशीर्वाद लागो. तू 100% जेवढे ऑनलाईन आहात, मागच्या वेळी सगळेजण तुम्ही आता गर्दीत आहात, वर्दीत जावेत, या माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा असतील. फक्त लिंक जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण तुम्ही जेवढे जास्त लाईव्ह असाल तेवढा आमचा फायदा आहे 100%, राईट. म्हणजे आम्हाला घ्यायला उत्साह येईल बघा मित्रांनो. तुमच्यासाठी राजमुद्रा कायम ऑनलाईन असणार आहे. आजचं लेक्चर आपलं खंड पडणार नाही. तुम्हाला विचारायची गरज नाही की आजचं लेक्चर आहे का, तुम्ही तुमचं ऑनलाईन येत चला, ठीक आहे. चलो, त्या प्रश्नाचं उत्तर बघितलं असेल, शक्तिकांत दास हे होतं. पुढचा प्रश्न, WTO या संघटनेचा शेवटचा सदस्य देश कोणता आहे. चला रेकमेंड करा, WTOचा शेवटचा सदस्य देश कोणता आहे. धन्यवाद मॅडम. WTOचा शेवटचा सदस्य राष्ट्र, तिमोर लिस्टे, कोमोरस, अफगाणिस्तान, लायबेरिया. यापैकी WTOचा शेवटचा सदस्य असणारा देश कोणता आहे कमेंट करा रे. तोपर्यंत मी WTOची माहिती सांगतो, राईट. WTO म्हणजेच काय, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.
ऑर्गनायझेशन WTO केव्हा स्थापन झाली? 1 जानेवारी 1995 मध्ये स्थापन झाली WTO. 1 जानेवारी 1995. बघा WTOचं शेवटचं राष्ट्र विचारलं, शेवटचं म्हणजे किती? आत्ता सध्या WTO मध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे? चला कमेंट करून सांगा. सध्या WTO मध्ये सदस्य संख्या किती आहे? 7 एप्रिल 1948. मित्र तेही सांगतो 7 एप्रिल 1948 काय आहे? तर 1947ला WTO स्थापन करण्याच्या पूर्वी काय केलं होतं? गॅट नावाचा एक करार केला होता. हे गॅट म्हणजे काय? याचा अर्थ होतो जनरल ॲग्रीमेंट टॅरिफ ऑन ट्रेड. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बऱ्याच देशाच्या व्यापारावर जो कर आकारतात त्या कराचं नाव आहे टॅरिफ. याला आयात कर असं म्हणतात, लक्षात ठेवा. राईट. तर हा व्यापाराविषयीचा करार होता जो करार 1947 मध्ये पार पडलेला आहे. आणि या कराराची अंमलबजावणी 1948 पासून हा करार अंमलात आला होता. याची एकूण 8 फेऱ्या भरल्यात. 8 फेऱ्या. यातली पहिली फेरी ही जिनेवा या ठिकाणी होती, बरोबर. यातली 8वी फेरी होती बघा उरुग्वे या ठिकाणी 8वी फेरी भरली होती. याचे अध्यक्ष होते ऑर्थर डंकेलने एक प्रपोजल मांडलं. ही फेरी 1989 ते 93 पर्यंत चालू होती. म्हणजे एकमत झालं नाही, तात्पुरत्या स्वरूपात असलेला करार. नंतर तो बराच कालखंडापर्यंत चालू राहिला. आणि या शेवटच्या 8व्या फेरीमध्ये उरुग्वे फेरीमध्ये कुठल्याच विषयावर एकमत होत नव्हतं. आणि त्यावेळेला डंकेल यांनी एक प्रस्ताव सादर केला. त्या प्रस्तावावर 123 देशांनी सह्या केल्यात बरं का. 123. त्यापैकी भारत हा एक देश त्याच्यामध्ये आहे. भारत म्हणजे WTOचा संस्थापक सदस्य देश आहे, लक्षात ठेवा. राईट. त्यानंतर पुढे बघा या गॅटचं रूपांतर पुढे कशामध्ये झालं? या गॅटचं सुधारित स्वरूप म्हणजे काय आहे? WTO आहे. स्थापना वर्ष 1 जानेवारी 1995. सदस्य संख्या कमेंट केला का रे? WTOची सदस्य संख्या किती आहे हा तुम्हाला विचारलेला क्वेश्चन होता. WTOची सध्या सदस्य संख्या आहे 166. लक्षात ठेवा. WTO सदस्य संख्या किती आहे? 166 WTOची सदस्य संख्या आहे. यातलं पुढे बघा नेक्स्ट. कमेंट थांबले नाही पाहिजेत. पर्याय नीट दिसत नाहीत. आज PPT टायपिंग करायला वेळ न भेटल्यामुळं मी क्वेश्चन लिहिले आहेत. मी सांगतोय बघा पर्याय. तिमोर लिस्टे, कोरोमस, अफगाणिस्तान आणि लायबेरिया. लक्षात घ्या याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. हे 166वा देश आहे आणि कोरोमस हा 165वा देश आहे. अफगाणिस्तान 164वा देश आहे आणि लायबेरिया 163वा देश आहे. WTOचे हे शेवटचे 4 सदस्य देश लक्षात ठेवा. 166 काय येतं? सदस्य राष्ट्र आहेत. या WTOच्या मंत्रिस्तरीय परिषदा होतात. मंत्रिस्तरीय परिषदा. यातली मंत्रिस्तरीय 13वी परिषद कोठे पार पडली आहे सांगा रे पटकन. WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे पार पडली आहे? WTOची 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे पार पडली आहे? करेक्ट. याचं उत्तर तिमोर लिस्टे हेचं योग्य उत्तर आहे बरं का. WTOचा शेवटचा 166वा सदस्य देश तिमोर लिस्टे. आणि दुसरं कोणतं आहे? कोरोमस हे 165वा. हे 2 देश आत्ता WTO मध्ये सामील झाले आहेत. अगोदर 164 होते. शेवटचं राष्ट्र होतं 2016ला मध्ये ॲड झालेलं अफगाणिस्तान होतं. आणि भारत WTOचा संस्थापक सदस्य देश आहे. उत्तर सांगितलं की तिमोर लिस्टे त्याचं उत्तर आहे. तिमोर लिस्टे 166वा देश आहे तिमोर लिस्टे. राईट. 166वा म्हणजे शेवटचा राष्ट्र हेच आहे. WTOचं शेवटचं राष्ट्र तिमोर लिस्टे. 165वा कोरोमस. हे लक्षात ठेवा रे, महत्त्वाचं आहे. राईट. याचं मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारला जाईल. जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी WTOचं काय आहे? मुख्यालय आहे. लक्षात ठेवा. जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी WTOचं मुख्यालय आहे. या प्रश्नासोबत अजून एक क्वेश्चन. WHO स्थापना वर्ष काय आहे आणि याचं मुख्यालय कुठे आहे? तोपर्यंत कमेंट करून सांगा. तोपर्यंत कमेंट करून सांगा. WHO
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठं आहे आणि हे केव्हा स्थापन झालं आहे? राईट, चलो बघा, WTO जिनेवामध्ये आहे. क्लिअर एवढं? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, तिमोर लिस्टे. चला नेक्स्ट. हा बघा क्वेश्चन दिसतो का? 129वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहेत? 7 एप्रिल 1948. करेक्ट आहे मित्रा. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 1948ला स्थापन झाली आहे, हे करेक्ट आहे. WHOचं मुख्यालय सुद्धा जिनेवा या ठिकाणीच आहे बरं का, स्वित्झर्लंड. न्यूयॉर्कमध्ये नाही मॅडम, ऋषिकेश सर, न्यूयॉर्कमध्ये नाही, जिनेवा या ठिकाणी WHO आणि WTO दोन्हीचंही मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. 13वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे भरली आहे? हा प्रश्न तुला विचारला होता. याचं उत्तर अबुधाबीमध्ये 13वी मंत्रिस्तरीय परिषद भरली आहे, हे लक्षात ठेवा. अबुधाबी या ठिकाणी 13वी मंत्रिस्तरीय परिषद भरली आहे. चला तुम्हाला मी आत्ता सांगून देतोय बघा मित्रांनो, आज सकाळपासून 2 सेमिनार होते, तर PPTला वेळ न भेटल्यामुळं मी क्वेश्चन लिहून काढलेत. का तर आपल्या ऑनलाईन लेक्चरला खंड पडू नये, तुमचं शिस्तीमध्ये लेक्चर सुरू आहे, ते लेक्चर बंद पाडायचं नव्हतं म्हणून मी क्वेश्चन लिहून काढलेत. बरोबर आहे? थोडंसं ते लहान दिसत असेल तर थोडंसं व्यवस्थित तुम्ही मोबाईल आडवा वगैरे करून पहा आणि उत्तरं कमेंट करा. बघा, 129वं घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे? 33% महिलांना आरक्षण, एक देश एक निवडणूक, SC/ST आरक्षणात 10 वर्षे वाढ आणि EWS प्रवर्गासाठी आरक्षण. काय बरोबर आहे रे? आलं का उत्तर? रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली. करेक्ट आहे बघा मॅडम. रामनाथ कोविंद भारताचे माजी राष्ट्रपती होते. रामनाथ कोविंद भारताचे कितवे राष्ट्रपती होते? कमेंट करा. चला, रामनाथ कोविंद भारताचे कितवे राष्ट्रपती होते? कमेंट करून सांगा रे. लक्षात घ्या, हे 33व महिलांना 33% आरक्षण दिलं जावं याच्याविषयी 128वं घटना दुरुस्ती विधेयक आहे बरं का. घटना दुरुस्ती विधेयक 128. ही कितवी घटना दुरुस्ती आहे? 106वी घटना दुरुस्ती आहे. 33% महिलांना आरक्षण, लोकसभा किंवा राज्यसभा जागात 33% आरक्षण आहे. बॅकग्राऊंडचा कलर आजच्या दिवस ॲडजस्ट करा, उद्याला कलर आपण चेंज करू. राईट, बघा, महिलांना 33% आरक्षण, 128वी घटना दुरुस्ती, 106वी घटना दुरुस्ती आणि 128वं घटना दुरुस्ती विधेयक होतं. त्यानंतर एक देश एक निवडणूक हे 129वं घटना दुरुस्ती विधेयक आहे, लक्षात ठेवा. अजून ती संमत झाली नाही. रामनाथ कोविंद यांची समिती स्थापन केली होती. ते भारताचे कितवे राष्ट्रपती होते असं विचारलं होतं. बऱ्याच लोकांचं उत्तर 14वं आले. 14वे. आत्ता सध्याच्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 15व्या आहेत. मग हे ती कितवे होते? रामनाथ कोविंद 14वे, त्याच्या अगोदर 13वे. बघा इकडं, SC/ST आरक्षणासाठी 10 वर्षे वाढ. SC/STचं आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती लागू आहे? त्याला 104वी घटना दुरुस्ती म्हणतात. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर परत EWS वर्गासाठी आरक्षणाची तरतूद 103वी घटना दुरुस्ती आहे. 103वी. आणखी एक महत्त्वाचं बघा, भारतातली पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये झाली होती. अजून एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे बघा, 42वी घटना दुरुस्ती. ही केव्हा झाली सांगा रे? याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणतात. 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती कधीची ही? 42वी घटना EWS 103 घटना दुरुस्ती, SC/ST आरक्षण 104वी घटना दुरुस्ती, महिलांना 33% आरक्षण 106वी घटना दुरुस्ती. त्यानंतर मागास राज्यासाठीचा जो दर्जा आहे, मागास राज्यासाठीचा, ती 105वी घटना दुरुस्ती आहे. हे 42वी घटना दुरुस्ती 1900 कधी रे? करेक्ट, 1976. त्यानंतर नेक्स्ट, या घटना दुरुस्ती अंतर्गत समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि अखंडता किंवा एकात्मता हे शब्द प्रस्ताविकेमध्ये ॲड केले होते. अजून एक घटना दुरुस्ती बघा, 101 घटना दुरुस्ती. ही कशाशी संबंधित आहे? GSTशी संबंधित असणारी घटना दुरुस्ती
होय 101 घटना दुरुस्ती GST संदर्भात ही घटना दुरुस्ती मांडली गेली होती. 122वे घटना दुरुस्ती विधेयक आहे बरं का. याचं उत्तर काय मग? रामनाथ कोविंद समितीच्या शिफारशीनुसार भारतात एक देश एक निवडणूक, वन नेशन वन इलेक्शन यासाठी ते मांडलं गेलं होतं. इथून पुढे काय होईल? एका वर्षामध्ये भारतातल्या केंद्राच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आणि ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुका 2-2 महिन्याच्या फरकाने या तिन्ही निवडणुका एकत्र पार पाडल्या जाव्यात. एकाच वर्षात निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी हे एक देश एक निवडणूक मांडलं गेलं होतं, लक्षात ठेवा. हा फंडामेंटल ड्युटीज पण मूलभूत कर्तव्य सुद्धा त्यामध्ये ऍड केलेले आहेत. हे 42वी घटना दुरुस्ती. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रात विजय केळकर समितीनुसार, म्हणजे 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विजय केळकर होते, तर त्यांनी शिफारस केली होती की GST लागू करा. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST करेक्ट आहे. रेखा मॅडम GST प्रश्न खूप पडलेत. GSTचं यस हे अक्षर कशा करता आहे? तर सर्व्हिस करता आहे. त्यानंतर नेक्स्ट GST कधी सुरू झालाय? GST 1 जुलै 2017. कोणाचं पडले रे? चव्हाण सर करेक्ट आहे. 1 जुलै 2017. याचं उत्तर सांगा रे. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातलं सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा शुभम सर सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक ए रत्नागिरी सिंधुदुर्ग. चला याचं उत्तर बघा. आधी थोडक्यात लक्षात घ्या. लिंग गुणोत्तर म्हणजे काय आहे? एकूण स्त्रियांची संख्या टोटल फिमेल डिवाइड बाय टोटल मेल इंटू 1000 म्हणजे एकूण स्त्रियांची संख्या भागिले एकूण पुरुषांची संख्या गुणिले 1000 काय मिळेल? लिंग गुणोत्तर प्राप्त होतंय. ठीक आहे. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 2011 नुसार महाराष्ट्र राज्याचं लिंग गुणोत्तर किती आहे रे? महाराष्ट्र 2011 नुसार महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929 एवढं आहे बरं का. 929 प्रति 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण किती आहे रे? 929 2011चं. त्यानंतर 2001 महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे होतं 922 प्रति 1000 पुरुषामागे स्त्रिया 922. हा करेक्ट आहे निकिता मॅडम. GST लागू करणारा पहिला देश फ्रान्स आहे. 1954 लागू केला होता. या क्वेश्चनमध्ये या बघा 922 2001चं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आणि 929 2011चं महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे. अजून एक महत्त्वाचं बघा. भारताचं लिंग गुणोत्तर 2011 नुसार भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे रे? 922 2001चं होतं बरं का ते. हे 929 लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929 आहे, लक्षात घ्या. गुड इव्हनिंग सर. चला राठोड सर गुड इव्हनिंग. उशिरा आलाव. लिंक शेअर करा रे मित्रांनो. चला बघा मला हे सांगा भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे 2011 नुसार? 943. योगेश सर 7 बिंदूंनी वाढ झाली आहे, करेक्ट आहे. अजून 935 नाही रे मित्रा. ऋषिकेश लिंग गुणोत्तर भारताचं 943 आहे, लक्षात ठेवा रे. पाठच करा. 943 प्रति 1000 पुरुषामागे स्त्रियांचं प्रमाण भारतात 943 हे 2011चं आहे. त्याच्या आधी 933 होतं. हे 933 2001चं आहे बरं का, लक्षात ठेवा. भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे आहे रे? कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये? कमेंट करा. एका प्रश्नात तुम्हाला 5-5 क्वेश्चन सांगतो मित्रांनो. बघा फक्त तुम्ही पटापट कमेंट करत चला. भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारं राज्य कोणतं आहे? इकडे येऊ आपण. महाराष्ट्र सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र 2011 नुसार 929. भारत 2011 943. केरळ करेक्ट आहे मॅडम. केरळ सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे आहे? केरळ. किती आहे तेही लक्षात ठेवा, कारण एक प्रश्न आपल्याला केरळचं लिंग गुणोत्तर विचारलं होतं. 1084 एवढं केरळचं लिंग गुणोत्तर आहे रे. 1084. सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठे? सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारं राज्य पटकन कमेंट करा चला. केरळ 1084. योगेश सर करेक्ट आहे. पल्लवी मॅडम हरियाणा राईट आहे.
हरियाणाचं लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे बरं का, किती आहे 879 एवढं हरियाणाचं लिंग गुणोत्तर आहे, लक्षात घ्या. हे भारताबद्दल लक्षात ठेवा. भारत लिंग गुणोत्तर 943, सर्वाधिक कुठं केरळ 1184, सगळ्यात कमी कुठं हरियाणा 879. महाराष्ट्रात बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे कोणता, रत्नागिरी. सिंधुदुर्गवाले अपडेट करून घ्या, रत्नागिरी हे भारतात महाराष्ट्रामधलं सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे. हरियाणा ज्यांचं आलंय सगळ्यांचं करेक्ट आहे. सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर हरियाणा, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ, राईट. आत्ता सध्या करंट अफेअर्समध्ये भारतातलं सर्वाधिक साक्षर राज्य कोणतं झालं रे? भारतातलं सर्वाधिक साक्षर झालेलं राज्य पटकन सांगा. मी तुम्हाला आत्ताच म्हणलो एका प्रश्नामध्ये 5-5, 8-8 प्रश्न ॲड करून सांगेन तुम्हाला. राठोड सर करेक्ट आहे. मिझोराम हे आत्ता भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असणारं राज्य ठरलंय. ह्याच्या अगोदर केरळ हे भारतातलं सर्वाधिक साक्षर राज्य होतं. आता मिझोरामची साक्षरता ही 98.2% एवढी मिझोरामची काय आहे साक्षरता आहे, 98.2. मिझोराम लिहून ठेवा साईडला नोट्समध्ये आपल्या. ऑनलाईनचं लेक्चर करताना वही घेऊन बसा, एक रफ वही घ्या, त्यावेळी लिहित चला, तुम्हाला बऱ्यापैकी ते पाठ होईल. यंदाची भरती जाऊ द्यायची नाही, अंगावर वर्दी आलीच पाहिजे 100%. दिवस रात्र अभ्यास करा, काहीच फरक पडत नाही परत, ठीक आहे. चलो बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे आहे, रत्नागिरीमध्ये आहे. चला कमेंट करा आता, रत्नागिरीमध्ये लिंग गुणोत्तर किती आहे हे सांगा पटकन. रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरी. तर महाराष्ट्रातलं सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठं आहे? महाराष्ट्रामधलं सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबईमध्ये आहे रे, मुंबई. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई, सर्वात जास्त कुठं रत्नागिरी. आणखी एक महत्त्वाचं सांगतो, वयवर्ष 0 ते 6 बाल लिंग गुणोत्तर महाराष्ट्र राज्य किती आहे? तर महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर, साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला लिंग गुणोत्तरानुसार विचारलं होतं, ते रत्नागिरी आहे सर्वाधिक, बरोबर. सगळ्यात कमी साक्षरता, सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर मुंबईमध्ये आहे. आणि बाल लिंग गुणोत्तर बालक बालिकांचं प्रमाण वयवर्ष 0 ते 6 दरम्यान भारताचं बाल लिंग गुणोत्तर मुंबई शहर 838. ओके करेक्ट. चला बघा, बाल लिंग गुणोत्तर हे 800 किती रे, 946 नाही रे मित्रा. बाल लिंग गुणोत्तर 894 आहे महाराष्ट्राचं, 894 लक्षात ठेवा रे. महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर 894. भारताचं लिंग गुणोत्तर 943, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा रत्नागिरी, सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर मुंबई, सगळ्यात कमी बाल लिंग गुणोत्तर कुठं आहे? ते बीडमध्ये आहे बरं का, बीड. सगळ्यात कमी बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे? बीड आहे, लक्षात ठेवा. मला वाटतं एवढी माहिती मोर दॅन सफिशियंट आहे. जायचं का पुढं? चला जाऊ आपण. 890 नाही नीता मॅडम, महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर पाठ करा, 894 आहे. 894 बाल लिंग गुणोत्तर, राईट. चलो पुढचा प्रश्न सोपा आहे बघा. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये खालीलपैकी कोणती संज्ञा अंतर्भूत नाही? उद्देश पत्रिकेमध्ये ते बीड सगळ्यात कमी बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे. मला नेट प्रॉब्लेम स्टक होत आहे. आपलं नेट व्यवस्थित सुरू आहे, कारण आपल्याकडे वायफाय सध्या आहे, नेट व्यवस्थित चालू आहे. तुम्ही एकदा चेक करा. सर ग्रुपवर टाका, ये 100% टाकतो. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर गडचिरोली नाही, रत्नागिरी आहे, रत्नागिरी. 444 समाजवाद. बघा काय याचं उत्तर, भारतीय उद्देश पत्रिका. आता उद्देश पत्रिका म्हणजेच भारतीय राज्यघटनेची काय आहे? प्रस्ताविका आहे, प्रस्ताविका किंवा प्रस्तावना आहे, राईट. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, त्यालाच प्रिॲम्बल म्हणतात, त्यालाच उद्देश पत्रिका म्हणतात. हे कोणी मांडलं होतं? उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टाचा ठराव कधी मांडलेला होता? 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला. त्या उद्दिष्टांच्या ठरावालाच काय म्हणतात?
उद्देश पत्रिका म्हणतात. थोडीशी माहिती सांगतो आणि उत्तराकडे येतो डायरेक्ट. हा, तुमचं उत्तर काय आले? 4 4 4. साम्यवाद समाजवाद. बघू काय असेल ते उत्तर. चला बघा, हे सांगा 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला आहे? करेक्ट आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव हे मांडलेला आहे. हे USA अमेरिकेच्या घटनेवर आधारित आहे, लक्षात ठेवा. ह्यालाच काय म्हणतो आपण? प्रस्ताविका, प्रस्तावना. भारतीय राज्यघटनेचा घटनेचा काय म्हटलं जाईल? आत्मा म्हणतात, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेचा आत्मा. उद्देश पत्रिका याला मान्यता कधी मिळाली रे? मान्यता भारतीय राज्यघटनेचा चाचा नेहरू, हां करेक्ट आहे, चाचा नेहरू अमेरिकेकडून घेतली आहे. करेक्ट आहे, हे पण अमेरिकेच्या घटनेकडून स्वीकारली आहे. सरनामा, ओके, ते म्हणतात. उद्दिष्टाचा ठराव संमत केव्हा झाला? तारीख पाठ करून ठेवा. 22 जानेवारी 1947. 22 जानेवारी 1947 उद्दिष्टाचा ठराव काय झालाय? मान्यता त्याला मिळालेली आहे. 22 जानेवारी 1947. कधी मांडलेला आहे? तर 13 डिसेंबर 1946ला मांडला होता. कुणी मांडलाय? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. आणि हे प्रत्यक्षामध्ये स्वीकारलं कधी? ज्या दिवशी घटना स्वीकारले. घटनेची स्वीकृती कधी केली रे आपण? घटना केव्हा स्वीकारली आहे ती तारीख? घटना 26 नोव्हेंबर 1949 दिवशी हे प्रस्ताविका सुद्धा काय केली आहे? स्वीकारलेली आहे. प्रस्ताविका सुद्धा स्वीकारलेली आहे, लक्षात ठेवा. राईट, पुढे बघा. आता याचं उत्तर काय? समाजवाद हा शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केलाय. धर्मनिरपेक्षता, त्याचं सार्वभौमत्व, हे तिन्ही शब्द उद्देश पत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. समाजवाद, धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौमत्व. समाजवाद म्हणजे भारतामध्ये विविध प्रकारची समानता असेल हे तिथं अभिप्रेत आहे. त्यानंतर परत धर्मनिरपेक्षता, भारताचा असा कोणताही धर्म नसेल, भारत धर्मनिरपेक्ष असेल हे आपण स्वीकारलंय. आणि सार्वभौमत्व, हे 3 घटक उद्देश पत्रिकेमध्ये पाहायला मिळतात. कुठला घटक नाही? तर हा घटक त्याच्यामध्ये समाविष्ट नाही, लक्षात ठेवा. उद्देश पत्रिकेमध्ये नसलेला घटक कुठला आहे? साम्यवाद. साम्यवादी अर्थव्यवस्था असते. साम्यवादी अर्थव्यवस्था जी कुणी मांडलंय? कार्ल मार्क्स यांनी मांडलेली अर्थव्यवस्था आहे. कार्ल मार्क्स, राईट, लक्षात ठेवा. साम्यवाद स्वीकारणारा पहिला देश कोणता देश आहे रे? रशिया आहे बघा, रशिया. साम्यवाद स्वीकारणारा पहिलं राष्ट्र रशिया आहे. हां करेक्ट आहे. भारताची राज्यघटना अंमलात आली 26 जानेवारी 1950. अंमलात आली 26 जानेवारी 50ला, स्वीकारले 26 नोव्हेंबर 1950ला. सांग उग नको म्हणून मी नंतर बघतो लेक्चर, त्यामध्ये कळतं बरं. काय ऋतुराज, काय म्हणायचं माहिती तुला? बेट्या रस प्यायला यायचं होय? शिस्तीमध्ये उत्तर द्या. बघा, उद्देश पत्रिका ही एका वाक्यात सांगितली आहे. ओके, कॅपिटल पुस्तकातून, दास कॅपिटल, करेक्ट आहे. हे साम्यवाद ही अर्थव्यवस्था आहे. कार्ल मार्क्सने मांडले. दास कॅपिटल नावाचा ग्रंथ होता, दास कॅपिटल, ज्याला भांडवल म्हणतात. रशियामध्ये सर्वप्रथम स्वीकारलं गेलं. राईट, लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, साम्यवाद. चला याचं उत्तर द्या. खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केलेली आहे? संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेद्वारे केलेली आहे? पर्याय: क्रिप्स मिशन योजना, कॅबिनेट मिशन योजना, सायमन कमिशन आणि गांधी योजना. योग्य पर्याय उत्तर करून सांगा. शुभम सर, चलो ओके. असतात मध्ये 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 काही काही नगेत असतात. चलो ओके. बघा, लक्षात घ्या. तुम्ही एकाच घटकाचं लक्षात घ्या ठेवा. फक्त आपल्याला हे जे क्वेश्चन आहेत आगामी येणाऱ्या परीक्षेला अतिशय महत्त्वाचे आहेत. काही लोकांनी ते वाचले पण असतील, पाठही असतील. डबल का पाठ करायचे ते विसरत नाही आणि परीक्षेमध्ये अजिबात चूक होत नाही. पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 2 2 2 2. ऑलमोस्ट सगळ्यांचं आलंय. रस प्यायला म्हणलो माय कॉमेडीवाला सूरज. अय सूरज बरं ठीक आहे ओके, नंतर येतो तुझ्याकडे. माय बघ, कॅबिनेट मिशन प्लॅन हे योग्य उत्तर आहे. बघा आता लक्षात घ्या. भारताच्या संविधान सभेची सर्वप्रथम मागणी 1934ला कोणी केली होती रे? एम एन रॉय
मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची सर्वप्रथम मागणी केली होती, लक्षात ठेवा. संविधान सभेची सर्वप्रथम मागणी एम.एन. रॉय यांनी केली होती, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट 1938 काँग्रेसच्या वतीनं संविधान सभेची मागणी झालेली आहे. 1938 कोणी केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसच्या वतीनं मागणी केली गेली. त्यावेळेला 1938 काँग्रेसचं हरिपुरा अधिवेशन भरलेलं होतं. खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केलेली आहे? पल्लवी मॅडम, संविधान सभेची निर्मिती कोणत्या योजनेद्वारे केलेली आहे ते सांगायचे. एम.एन. रॉय हे पहिल्यांदा संविधान सभेची मागणी केली आहे बघा 1938 काँग्रेसच्या वतीनं. 1940ला ऑगस्ट ऑफर आहे बरं का, ऑगस्ट ऑफर 1940 लॉर्ड लिथगो हे ऑगस्ट ऑफरमधले ब्रिटिश अधिकारी होते, लॉर्ड लिथगो. ठीक आहे. ऑगस्ट ऑफर ह्याला विरोध का झाला? मोहम्मद अली जिना मुस्लिम लीगची मागणी होती की स्वतंत्र पाकिस्तानची तरतूद केली जावी. ही तरतूद या ऑगस्ट ऑफरमध्ये पाहायला मिळत नाही, तर मुस्लिम लीगच्या वतीनं ऑगस्ट ऑफरला विरोध केला गेला होता. याने काय सांगितलं? भारताची राज्यघटना तत्वतः हे शब्द महत्वाचा बरं का, तत्वतः कुणी करावी? भारतीयांनीच करावी, हे मान्य केलं गेलं. भारताची राज्यघटना तत्वतः भारतीयांनीच करावी हे कधी मानलं होतं? 1940च्या ऑगस्ट ऑफरमधला आहे बरं का, लक्षात ठेवा. कॅबिनेट मिशन हे केव्हा आले? 22 मार्च 1946 कॅबिनेट मिशन, त्रिमंत्री योजना. या 3 मंत्र्याची नावं कमेंट करा रे. करेक्ट आहे. कोण केलं? रमेश सर करेक्ट आहे. तसलं काही टाकू नका. ऋषिकेश सर काय टाकूला लाव? लक्ष द्या माय, हां महत्वाचं आहे बघा. सांगा हे कॅबिनेट मिशन योजना 22 मार्च 1946ला भारतामध्ये आली. याचे 3 महत्त्वाचे मंत्री, एक पॅथिक लॉरेन्स आहेत, दुसरे A.V. अलेक्झांडर आहेत आणि तिसरे कोण आहेत रे? सर स्टॅफर्ड क्रिप्स आहेत. सर स्टॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर आणि पॅथिक लॉरेन्स या तिघांच्या त्या परिषदेला कॅबिनेट मिशन किंवा त्यालाच त्रिमंत्री योजना म्हणतात. त्रिमंत्री योजना. बघा सुरुवातीच्या काळामध्ये ॲटली नावाची घोषणा होती, ॲटली घोषणा. या ॲटली घोषणेनुसार भारताला जून 1948 मध्ये स्वातंत्र्य देणार होते, बरोबर. त्यानंतर भारतामध्ये लॉर्ड माउंटबॅटन हे भारतामध्ये आले आणि डिक्की योजनेनुसार लॉर्ड माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य देण्याचं जाहीर केलं होतं. कोणी? लॉर्ड माउंटबॅटन. आता लक्षात घ्या, भारतातले शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर कोण आहेत? त्याचं उत्तर असेल भारतातले शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड माउंटबॅटन. आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सुद्धा कोण आहेत? लॉर्ड माउंटबॅटन आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिशांचे शेवटचे गव्हर्नर जनरल. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? कमेंट करा पटकन. स्वातंत्र्योत्तर भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? कारण लॉर्ड माउंटबॅटन स्वातंत्र्योत्तर भारताचे गव्हर्नर जनरल होते पहिले. त्यानंतर परत शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते. आणि यातलं महत्त्वाचं काय? भारतातले भारतीय शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते असं विचारलं जाईल. राजगोपालचारी. मेघा मॅडम करेक्ट आहे. सी राजगोपालचारी हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते, लक्षात ठेवा, राईट. शेवटचे कोण विचारल्यास? लॉर्ड माउंटबॅटन. आणि पहिले कोण होते? कमेंट करा पटकन. भारतातले पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारतातले पहिले बंगाल, कोलकाता, मद्रास वगैरे प्रांत त्यांच्या अंतर्गत आणला होता, बरोबर आहे. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट आहे बघा. त्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल केलं होतं. त्यांचं नाव पटकन कमेंट करा. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहेत? हे गांधी योजना चुकीचं आहे. आणि सायमन कमिशन भारतामध्ये आल्यानंतर त्यामुळे भगतसिंग, लाला लजपत राय यांनी सायमन गो बॅक नावाचा नारा दिला होता.
ते सायमन गोबॅक नावाची घटना आहे ती इतिहासामधली घटना असेल. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. भारताचे पहिले गव्हर्नर लॉर्ड कॅनिंग, भारताचे पहिले गव्हर्नर. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. चला उत्तर द्या बघा. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? घटना समितीचे उपाध्यक्ष लॉर्ड हेस्टिंग्स. करेक्ट आहे मित्रा. लॉर्ड हेस्टिंग भारताचे गव्हर्नर जनरल, पहिले गव्हर्नर जनरल. बंगाल प्रांताच्या आधी ते गव्हर्नर होते, नंतर त्यांना गव्हर्नर जनरल हा किताब दिला गेला होता. चला याचं उत्तर कमेंट करा. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत? सर पाऊस आहे का? आता मित्रा इथं खिडक्या बंद आहेत, मी तर काय बाहेर गेलो नाही. 9-10 दिवसांपासून पाऊस चालू आहे. आज खंड पडलाय बघ. आज नका बरं वाटलं आलंय. अहो पडू दे, नका कोरडं होऊ दे माय. बघा चला, घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणते बरं का. उपाध्यक्ष कोण आहेत? पर्याय डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, एच.सी. मुखर्जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. उत्तर आलं का रे? बघा एच.सी. मुखर्जी, सच्चिदानंद सिन्हा हे कोण होते? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांची निवड 9 डिसेंबर 1946 मध्ये केली गेली. नोव्हेंबर 1946 संविधान सभेची स्थापना आहे. बरोबर. या संविधान सभेची पहिली बैठक कधी भरले? 9 डिसेंबर 1946. तेव्हा संविधान सभेचे पहिले चलो ओके बघा. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक या दिवशी भरली होती. आणखी एक 9 ते 23 डिसेंबर पर्यंत ही बैठक चालू होती. संविधान सभेचे एकूण अधिवेशन नक्की झाले तर 8 अधिवेशन झालेत. 8 झालेत लक्षात ठेवा. राईट. त्यानंतर आणखी एक संविधान सभेचे पहिले पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते? पूर्णवेळ अध्यक्ष संविधान सभेचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. यांची निवड केव्हा झाली रे? राजेंद्र प्रसाद 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा, हंगामी अध्यक्ष कोण होते? सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. आता उपाध्यक्ष कोण आहेत बघा. संविधान सभेचे उपाध्यक्ष हंगामी आणि पूर्णवेळ एच.सी. मुखर्जी हे त्याचं योग्य उत्तर आहे. करेक्ट आहे. एच.सी. मुखर्जी. आता फक्त एवढं कमेंट करा, एच.सी. मुखर्जी हे हंगामी उपाध्यक्ष होते का पूर्णवेळ उपाध्यक्ष होते? हंगामी उपाध्यक्ष, पूर्णवेळ उपाध्यक्ष कोण होते? शिरीष सर कमेंट जपून करा. तुम्ही ऑनलाईन आहात. भावी पोलीस पण तुमच्याकडे बघतो आम्ही. धन्यवाद. आम्ही सगळं सोडून देऊन 1 तास तुमच्यासाठी आम्ही इथे येऊन बसलोय, लक्षात घ्या. नाहीतर मग सगळ्या पोरांना रिपोर्ट मारायला लावल्यास अवघड होईल. पूर्णवेळ होते. करेक्ट आहे मॅडम. एच.सी. मुखर्जी पूर्णवेळ त्याचे उपाध्यक्ष होते. मग हंगामी कोण होते? संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष. संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष. ओके श्री सर होते. चला काय अडचण नाही. बघा पूर्णवेळ होते. करेक्ट आहे. हंगामी कोण होते मग? पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बरं का. मसुदा समितीचे अध्यक्ष. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते, हेही लक्षात ठेवा. मसुदा समितीनं 147 दिवस काम केलं आहे. 147 दिवस. राईट. घटना निर्मितीसाठी 60 लाख रुपयाचा खर्च केलेला आहे. 60 लाख रुपये. बरोबर. हे लक्षात ठेवा. हंगामी उपाध्यक्ष करेक्ट आहे. फ्रँक अँथोनी. कुणाचं आलं? आदित्य सर. करेक्ट आहे. फ्रँक अँथोनी हे संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष होते. फ्रँक अँथोनी हे संविधान सभेचे कोण होते? हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. लक्षात घ्या. हंगामी पूर्णवेळ अध्यक्ष विचारले. उपाध्यक्ष एच.सी. मुखर्जी. हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. फ्रान्सच्या धर्तीवर ज्येष्ठ सदस्य निवड झाली होती.
आणि पूर्णवेळ अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ज्यावेळेला संविधान सभा कायदे करण्यासाठी संविधान सभेची बैठक व्हायची, कायदे करण्यासाठी म्हणजे विधिमंडळ म्हणून जेव्हा संविधान सभा काम करायची तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष कोण असायचे? जी.व्ही. माळवणकर. जी.व्ही. माळवणकर म्हणजे ग वा माळवणकर. विधिमंडळ म्हणून जेव्हा संविधान सभा काम करायची, कारण संविधान सभेत दोन कामं असायचे, एक घटना तयार करणं आणि दुसरं देशासाठी कायदे करणं. बरोबर आहे. मग कायदे करणं म्हणजे कायदे मंडळ, विधिमंडळ म्हणून जेव्हा काम करायची तेव्हा संविधान सभेचे अध्यक्ष कोण असायचे? ग वा माळवणकर हे त्याचे अध्यक्ष असायचे. बरोबर आहे. आणि राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. गणेश वासुदेव माळवणकर. करेक्ट रमेश सर. त्यांनाच आपण ग वा माळवणकर म्हणतो. बी.एन. राव राजश्री मॅडम बी.एन. राव कायदेविषयक सल्लागार होते संविधान सभेचे. सर बी.एन. राव. मित्रांनो लक्षात ठेवा, पोलीस भरतीला हे खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, RBIचे नवनियुक्त महिला डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? आत्ता मला स्टार्टिंगला कोणतरी कमेंट केलं होतं बघा, आता सांगा उत्तर. RBIच्या नवनियुक्त महिला डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत? पूनम गुप्ता, पूनम शर्मा, के.जे. उदेशी, उषा थोरात. मेघा मॅडम 1, ललित सर 1, निकिता मॅडम 1. चलो ओके, ऑलमोस्ट हे सगळ्या लोकांना पाठ झालंय. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. लक्षात ठेवा. पूनम गुप्ता या आता शासनाने यांची निवड केली आहे. 5 तारखेपासून ते मौद्रिक धोरणामध्ये पण सदस्य असतील आणि 2 एप्रिल 2025 रोजी यांची निवड झालेली आहे बरं का. पूनम गुप्ता. मायकेल पत्रा यांच्या ठिकाणी पूनम गुप्ता यांची निवड झाली आहे. लक्षात ठेवा. आणि के.जी. उदेशी या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर आहेत. RBIच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर कोण असं विचारल्यास के.जे. उदेशी हे RBIच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर आहेत. RBIला आतापर्यंत एकही महिला गव्हर्नर मिळालेली नाही. लक्षात घ्या. 25च्या 25 हे पुरुषच आहेत. आता 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड झाली आहे. राईट. के.जी. उदेशी हे पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर आहेत. दुसऱ्या महिला डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात या आहेत. हे पूनम शर्मा चुकीचा पर्याय आहे. पूनम गुप्ता यांची निवड मायकेल पत्रा यांच्या ठिकाणी झाली आहे. RBIचे एकूण डेप्युटी गव्हर्नर किती असतात? तर RBIला 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. डेप्युटी गव्हर्नराचा कालावधी किती वर्ष असतो? 4 वर्ष असतो. पण पूनम गुप्ता ह्या 3 वर्ष पदावर राहून काम करतील. लक्षात ठेवा. आणि यांची निवड RBIच्या मौद्रिक धोरण समितीमध्ये सुद्धा यांची निवड झालेली आहे. अजून एक महत्त्वाचं, पूनम गुप्ता यांनी तब्बल 10 वर्ष IMF या संस्थेमध्ये सल्लागार या पदावर काम केलेलं आहे. IMF. अधिक माहितीसाठी पूनम गुप्ताबद्दलची माहिती आपण टेलिग्रामला शेअर केलेली आहे. राजमुद्राचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आपलं हे यूट्यूब सबस्क्राईब केलं असेलच. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. हे सांगा, भारतीय संविधानानुसार सार्वभौम कोण आहे? तर स्वतंत्र आणि सार्वभौम दोन्हीत फरक आहे. स्वतंत्र हे विशिष्ट प्रकारच्या मर्यादेमध्ये राहून दिलं जातं आहे आणि सार्वभौम म्हणजे काय? तर यामध्ये कुठल्याही बाह्य शक्तीचं काय नसतंय? नियंत्रण नसतंय. अशी बाह्य शक्ती नियंत्रित नसेल तर त्याला आपण सार्वभौम म्हणतो. भारतात सार्वभौम कोण आहे? संसद, भारतीय जनता, न्याय व्यवस्था. शुभम सर, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF. करेक्ट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापन झाली होती 1945ला. IMF आणि वर्ल्ड बँक दोन्ही एकदा स्थापन झाल्या होत्या. न्यायव्यवस्था सार्वभौम नाही रे मित्रा. न्यायव्यवस्था बरं झालं न्यायव्यवस्था शब्द काढलाय. राठोड सर लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली रे? पटकन कमेंट करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? याचं उत्तर 222. संसद बी. बघा सार्वभौम कोण आहे? संसद सार्वभौम नाही, न्याय व्यवस्थापन नाही आणि कार्यकारी मंडळ नाही. काय आहे? भारतीय जनता सार्वभौम आहे. लक्षात ठेवा. मेघा मॅडम करेक्ट आहे. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाली आहे. 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण
गवई यांची निवड झाली आहे. आता बघा मी ऑनलाईन गेलो मध्ये जाहिरात दिलेली आहे. हो राशी भविष्य बघा. राशी भविष्य असलं काही नसते. हो जो कुछ होता है ज्याच्या मनगटात ताकद असते त्याला यश 100% मिळते, लक्षात ठेवा. हे राशी भविष्य मिशी भविष्य असलं काही नसतंय. राईट. चलो बघा संसद, भारतीय संसद बघा. आता महत्त्वाचे लक्षात ठेवा, केंद्रीय कार्यकारी मंडळ, केंद्रीय कार्यकारी मंडळ यामध्ये काय काय समाविष्ट होतं. एक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती, नेक्स्ट पंतप्रधान, केंद्रीय कार्यकारी मंडळ, पंतप्रधान. आणखी कोणी सांगा रे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं पद इकडं केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये येतंय. कमेंट करून सांगा पटकन इथला पर्याय काय आहे सांगा. केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, अजून काय येतंय पटकन कमेंट करून सांगा. राज्याचं कार्यकारी मंडळ, राज्याचे कार्यकारी मंडळ, राज्याच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, राज्याच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, महान्यायवादी का महाधिवक्ता. पुन्हा बघा चेक करा एकदा. राज्यपाल, त्यानंतर कोण, मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता. जर राज्यामध्ये महाधिवक्ता पद असेल तर केंद्रामध्ये काय मग महान्यायवादी हे पद आहे. महान्यायवादी. चलो बा कुणाचं आले उत्तर. पहिलं उत्तर आदित्य सर, आपको 1 करोड रुपये मिळते हैं. आदित्य सर आपलं उत्तर करेक्ट आहे. हो चला बघा महान्यायवादी हे केंद्राचं पद आहे आणि राज्याचं पद कुठलं आहे, महाधिवक्ता आहे. आता कमेंट करा महान्यायवादी महाधिवक्ता ह्याचं कलम काय आहे. भारतीय राज्यघटनेमधलं कलम महान्यायवादी आणि महाधिवक्त्याचं कलम सांगा पटकन. चलो नेक्स्ट बघा हे राज्याचं कार्यकारी मंडळ. आता आणखी एक न्यायमंडळ कसं असतं बघा. न्यायमंडळामध्ये एक सर्वोच्च न्यायालय बरोबर, त्याच्यानंतर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. हे न्यायपालिकेची रचना याला आपण शासन व्यवस्था म्हणतो. केंद्रीय शासन व्यवस्था, केंद्राचं कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. करेक्ट मित्रा. हे कलम 76 जे ते 76 कलम महान्यायवाद्याचं आहे आणि महाधिवक्त्याचं कलम किती आहे. महाधिवक्ता 165, महान्यायवाद्याचं कलम आहे लक्षात घ्या. 165 महान्यायवादी लक्षात घ्या पुढे. राईट. राज्याचं कार्यकारी मंडळ राज्यपाल आता सध्या कोण येतं, CP राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. पहिले राज्यपाल C प्रसाद हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते लक्षात घ्या. मुख्यमंत्री सध्या देवेंद्र फडणवीस 21वे मुख्यमंत्री आहेत आणि पहिले मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. मुंबई प्रांतात राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे होते लक्षात ठेवा. राईट. याचं उत्तर जनता आहे बरं का. जनता काय असते, सार्वभौम असते लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. CP राधाकृष्णन, R व्यंकटरमण. ओके करेक्ट आहे. चला बघा मानव विकास अहवाल 2025 नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो. हा आत्ता लेटेस्ट इंडेक्स जाहीर झाला बघा, त्याला HDR म्हणतात. मानव विकास अहवाल. तुम्ही पटकन क्रमांक सांगा, मी माहिती सांगतो. हे मानव विकास अहवाल म्हणजेच HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जाहीर कोण करतंय, UNDP नावाची संस्था करते. कधीपासून याची सुरुवात झाली होती, सुरुवात कधीची आहे, 1990ची आहे. हा हंगामी पहिले CM कपूर SC कपूर हे होते. ओके. सर्वात जास्त वेळ मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि सगळ्यात कमी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. या इकडं मानव विकास इंडेक्स UNDP जाहीर करते. 90ला सुरुवात झाली. पहिला अहवाल केव्हा जाहीर केलाय तर तो होता 1997चा. लक्षात ठेवा पहिला अहवाल 1997. मानव विकास निर्देशांकामध्ये कोणते घटक असतात. एक आयुर्मान असतं. यावर आपल्याला पोलीस भरतीला प्रश्न पडलाय रे.
आयुर्मानाचा दर हा पहिला घटक. दुसरा घटक असतो साक्षरतेचा दर, साक्षरता दर. तिसरा घटक आहे राहणीमानाचा दर. बरोबर आहे. हे 3 घटक मानव विकास निर्देशांकामध्ये असतात. आता लक्षात घ्या, मानव विकास निर्देशांकाचं मूल्य काय असतंय तर 0 ते 1 त्याचं मूल्य आहे. याचं उत्तर सांगा रे पटकन. 130 130 130. भारताचा क्रमांक 2025च्या अहवालानुसार करेक्ट आहे. 130 हा भारताचा क्रमांक लागतो. 130. आत्ता सध्या जगातले 193 देश मानव विकास अहवालामध्ये आहेत. त्यापैकी भारत 130व्या क्रमांकाला आहे. 130वा क्रमांक लागतो भारताचा. भारताचं HDI मूल्य किती आहे असं विचारल्यास HDIचं मूल्य 0.685 एवढं आपलं HDIचं मूल्य आहे. 0.685. सर जरा अरे एवढं मोठं अक्षर काढतो की अजून किती काढू? चला अजून काढू मोठं, काय अडचण नाही. चला बघा, कितवा क्रमांक लागतो आपला? 130वा क्रमांक लागतो. बरोबर आहे. 0.685 हे भारताचं काय आहे मूल्य आहे. लक्षात ठेवा. मानव विकास अहवाल जगातला क्रमांक 1चा देश कोणता देश आहे रे? हा करेक्ट आहे बरं का. लक्षात ठेवा, क्रमांक 1ला आईसलँड नावाचं राष्ट्र आहे. आईसलँड क्रमांक 1. बघ रे भैया, आता तुला दिसत असेल क्रमांकचा देश कोणता आहे? आईसलँड आहे. आणि शेवटचं राष्ट्र कुठलं आहे? शेवटचा असणारा देश साऊथ सुदान म्हणजे दक्षिण सुदान हे राष्ट्र शेवटचं आहे. म्हणजे 193वा देश आहे आणि हा पहिलं राष्ट्र आहे. भारत 130व्या क्रमांकाला आहे. 0.68 मूल्य. घटक किती आहेत? आयुर्मान दर, साक्षरता दर आणि राहणीमानाचा दर. मानव विकास अहवालानुसार भारतातलं गोवा हे सर्वाधिक विकसित राज्य बरं. लक्षात ठेवा, गोवा सगळ्यात मागास राज्य आहे. बिहार सर्वात विकसित राज्य कोणतं आहे? गोवा. खोटं वाटलं जाऊन बघा. हो चला बघा नेक्स्ट. आणि शेवटचं राष्ट्र कोणतं आहे? राज्य शेवटचं राज्य बिहार. भारतातलं सर्वाधिक विकसित राज्य आणि सर्वात कमी विकसित राज्य फिनलँड हॅपीनेस इंडेक्समध्ये आहे. ठीक आहे. मला वाटतं आपलं बऱ्यापैकी 1 तास झालेला आहे. आज PPT नसल्यामुळं मी 10च क्वेश्चन घेतले होते, पण स्पष्टीकरण तुम्हाला खूप सांगितलं आहे. मध्ये भरपूर क्वेश्चन आले होते. मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी बरेच क्वेश्चन आले असतील. लेक्चर आवडला असेल तर 100% लाईक करा. उद्याला लेक्चर कंटिन्यू आपला असणार आहे. आजचं लेक्चर मी इथंच थांबवतो आहे. टेक केअर, गुड नाईट. अभ्यास करत राहा, ग्राउंडला कंटिन्यू जात राहा. पावसात काळजी घ्या, पाय वगैरे घसरेल. आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. काळजी घेऊन ग्राउंड आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. पोलीस भरतीला बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलोय. यानंतर अजून अशी लेक्चर करंटचे पण कंटेंट ॲड करणार आहे. थँक्यू, बाय बाय, सी यू, टेक केअर. दररोज संध्याकाळी 8ला लेक्चर असते बरं का आपलं. दररोज संध्याकाळी 8ला असेल. चला तुमचं चल द्या, आता बंद करतो मी.